विदर्भाची कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगज्जननी रुक्मिणी माता पालखी सोहळ्याला श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून उत्साहात प्रारंभ झाला। पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या या पालखीचे मार्गात विविध ठिकाणी भाविकांकडून मोठ्या श्रद्धाभावाने स्वागत करण्यात आले। कौंडण्यपूरहून निघालेली पालखी प्रथम कुऱ्हा व मार्डी येथे पोहोचली। त्यानंतर पालखीने कैलासवाम येथे मुक्काम केला। यावेळी तब्बल 2 ते 3 तास परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। वारकरी भाविक आणि भजन कीर्तनाच्या गजरात संपूर्ण परिसर विठ्ठल नामाने दुमदुमून गेला। कैलासवाम येथे पालखीतील वारकरी व पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी फराळ व नाश्त्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी अनेक भाविकांनी पालखीचे दर्शन घेत रुक्मिणी मातेचा आशीर्वाद घेतला। या प्रसंगी कैलास गिरोडकर व त्यांच्या संपूर्ण परिवाराने पालखी सोहळ्याचे आणि दिंडीतील वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत केले। त्यांच्या आदरातिथ्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। कैलासवामवरील मुक्कामानंतर पालखीने पुढील प्रवासाला सुरुवात करत अमरावतीकडे प्रस्थान केले। कौंडण्यपूर ते पंढरपूर हा पालखीचा प्रवास सुमारे 40 दिवसाचा असून अखेर विठुरायाच्या दर्शनासाठी ही दिंडी पंढरपूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती। नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या आपण आहे मार्डी रोडवर आणि मार्डी रोडवर असून या ठिकाणी कैलास फार्म या ठिकाणी आज आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी थेट कौंडण्यपूरवरून पालखी थेट पंढरपूरला प्रस्थान होत आहे। आपल्यासोबत याच कैलास फार्मचे कैलास भाऊ आहे। कैलास भाऊ, काय सांगाल या पालखीबद्दल? श्री क्षेत्र कौंडण्यपूर पंढरीची वारी ज्याला आपण म्हणतो, विदर्भ व नरेश, विदर्भाचा राजा महाक्षेत्र कौंडण्यपूर इथून हे अनेक वर्षापासनं ही पायदळ वारी पंढरपूरला अनेक भाविक भक्त पायी वारीमध्ये जातात आणि त्यांचं दरमजर करत मुक्काम करत प्रत्येक गावाखेड्यात भोजनाचा कार्यक्रम, चहा पाण्याचा कार्यक्रम, तसाच कैलास फार्म या ठिकाणी आपण गेली 5-6 वर्ष झाले हा कार्यक्रम आम्हाला परमेश्वरी कृपा म्हणा किंवा काही चनुष्याची आमची काही मंडळी, जुनी मंडळी आहे, यांच्या माध्यमातून मिळालेला हा कार्यक्रम इथे कैलास फार्ममध्ये पंढरपूरला मी नेहमी वारी पाहत होतो गेली 25-30 वर्षापासनं। पण ही वारी आपल्या इथं थांबली पाहिजे आणि ते पंढरपूर राजाने ती हाक ऐकली आणि ती वारी इथे मुक्कामी आणि इथे आपल्या इथं नाश्ता, सकाळचं सर्व भोजन करून आमच्या इथून रवाना होते। पंढरपूर वारी सर्व भाविक भक्तांना माझ्यातर्फे, चेनुष्टवासींतर्फे सर्वांतर्फे शुभेच्छा। असाच परमेश्वर यंदा पाण्याचा वर्षा होऊ देव, कास्तकारांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना हाताला काम मिळालं पाहिजे ही विनंती कळकळीची करतो आणि या वारीला शुभेच्छा देतो। हर हर महादेव, हर हर पंढरीनाथ महाराज की जय।
सगळ्या भाविक भक्तांना शुभेच्छा देतो की या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होऊन सर्वांनी आपला आनंद द्विगुणित करावा. बस एवढ्या शुभेच्छा देते मी. जय हरी. सगळे जे वारकरी आहेत त्यांचा सगळ्यात मस्त छान प्रवास सुरक्षित व्हावा अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करते. अशीच आहे की अशीच वारी आम्हाला क्षणोक्षणी लाभो हीच माझी देवापुढे प्रार्थना आहे. जय हरी विठ्ठल, हे विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल. वारी आलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी फार सुंदररित्या येणाऱ्या भावी लोकांचं फार चांगला स्वागत केलं. लोक खुश आहे आणि अशीच उत्तरोत्तर गिरोडकर साहेबांनी समाजामध्ये प्रगती करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.
या पालखीबद्दल आपण काय सांगणार? आज या पालखीला अमरावती जिल्ह्यातून या फार्म हाऊसला त्याचं मोठं स्वागत करण्याला इथं सुरुवात झालेली आहे. इथे हजारोच्या भक्त या ठिकाणी आलेले आहे आणि सगळ्यांनी रुक्मिणीबाईचं दर्शन घेऊन उत्साहानं दर्शन घेऊन हसत नाचत सर्व समाजातर्फे या ठिकाणीचं या पालखीचं स्वागत केलं, यांना शुभेच्छा दिल्या. अशीच पालखींना लोकांना चांगला या जिल्ह्यात पाऊस पडो, आता शेतकरी सुखी हो, सगळं पीक चांगलं हो, हीच या प्रसंगी प्रार्थना करतो. रुक्मिणीचं आत्मदूर दर्शन करायला होते. आम्ही अयोध्याचं पूर्ण तीर्थ होता ना, पूर्ण लाईव्ह पुऱ्या महाराष्ट्र कामात आला पाहिजे. शेला विठ्ठल रुक्मिणीची पालखी हर वर्षी निघत असते आणि हर वर्षी आमच्या कैलास फार्ममध्ये मोठ्या भावाकडे मुक्कामी मुक्कामी असते आणि इथून नाश्ता चहा पाणी नाश्ता करून पुढं मुक्काम असते. परसरून मुक्काम जेवण करून मग अमरावतीमध्ये आपला यशोमती ठाकूर यांचा सत्कार करतात आणि मग अंबादेवीमध्ये जातात. आणि हर वर्षी कंटिन्यू सतत हे पालखी 25-30 वर्षापासून कंटिन्यू येत आहे. काय सांगा या पालखीबद्दल आणि या पालखींना काय संदेश देणार तुम्ही? परंपरेनुसार या आपल्या विदर्भातूनच म्हणजेच कौंडण्यपुरीतून रुक्मिणीची पालखी निघत असते. गेल्या अनेक वर्षापासून हे परंपरेनुसार चालू आहे. गेल्या 7 ते 8 वर्षापासून आमचे कैलासभाऊ गिरोडकर यांच्या फार्ममध्ये ही दिंडी जाताना इथे मुक्काम करते. इथे त्यांची चहा नाश्त्या पाण्याची सर्व व्यवस्था होते. 1.5 ते 2 तास हा कार्यक्रम इथे चालतो. त्यांचा सत्कार वगैरे होते. सर्वांचा सत्कार चहा पाणी नाश्ता करून ते पालखी मार्गस्थ होते. या पालखीमध्ये विदर्भातील सर्व महिला पुरुष सर्व यामध्ये भाग घेतात आणि हे पालखी म्हणजे पायदळ वारी आहे. ते कौंडण्यपूर ते पंढरपूरपर्यंत हे पायदळ वारी या आई रुक्मिणीची आहे. प्रवास आहे त्यांचा. संपूर्ण किती दिवसाचा प्रवास आहे? 40 दिवसाचा प्रवास. एकंदरीत हा सुरुवात झाल्यापासून 40 दिवसाचा पायदळ हा प्रवास आहे. 40 दिवसानंतर ते त्या पंढरपूरला त्यांच्या जागी पोहोचतात. पंढरपूरला प्रस्थान होते. एक खास नाश्ता महत्वाचा आहे गावातून निघाल्याला. तिथंच केल्यापेक्षा जिथे 1 तास शिल्लक गेला. छाया फोटो काढला
विदर्भाची राजधानी, देवाची राजधानी कौंडण्यपूर या ठिकाणावरून रुक्मिणी मातेची पायदल पालखीवारी पंढरपूरला निघालेली आहे आणि आम्ही खूप भाग्यवान आहे की या पालखीचं दर्शन आम्हाला मिळालं. आम्हाला कालच कैलास भाऊंनी आमच्या व्हॉट्सॲपवर पत्रिका टाकून आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि या पालखीमध्ये आम्ही आले असता खूपच असं मन तृप्त करणार असं दृश्य या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. आणि वारी म्हटलं तर 3 प्रकारची वारी असते. एक पायदल वारी, एक विमानाने जाऊ शकते, बसने जाऊ शकते. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला अनेक भाविक भक्त आणि गोरगरीब शेतकरी मोलमजूर वर्ग ह्या पायदल वारीने जातात आणि बरेचसे लोक असे भाविक भक्त हे बसनं पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त मोठा सोहळा या ठिकाणी होते आणि भरपूर अशी त्या ठिकाणी भाव. हॅलो, मी दीपक गिरोडकर. विठ्ठलाला असंच एकच साकडा घालायचा का 21 दिवसापासून पाणी नाही आहे. पुरा 7 जून पण चालले की सर्व चाललं गेलं आणि पेरणं अजून पकडलं नाही. विठ्ठलाला एकच साकडा घालणं आहे का पाणी लवकर पाठवा. हर हर महादेव, हर 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 विठ्ठल.